जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो। या ठिकाणी पहा, इंडियन एअरफोर्स भरती। तर इंडियन एअरफोर्स भरती निघालेली मित्रांनो, तर भारतीय हवाई दलामध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो। ते इंडियन एअरफोर्स भरतीची पूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर परंतु तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, यासाठी की तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, इंडियन एअरफोर्स भरती, या भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता आणि या भरतीसाठी वयोमर्यादा आणि या भरतीमध्ये कोणकोणते पद भरणार आहे ते पदाचे नाव आणि या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण, तर नोकरी तुम्हाला कुठे भेटणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि एकूण पदे किती भरायचे, भरतीमध्ये एकूण टोटल पद किती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे, एससी साठी किती आहे, ओबीसी साठी किती आहे आणि ओपन साठी किती आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि अर्ज कसा भरायचा मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला सोडून जाऊ नका मित्रांनो। तर व्हिडिओ चॅनल तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। या ठिकाणी पहा, इंडियन एअरफोर्स भरती 2024 भारतीय हवाई दलामध्ये 336 पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो। तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा पूर्ण माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, भारतीय हवाई दलामध्ये 336 पदांची भरती, तर अर्ज कसा करायचा पहा। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुमचेही स्वप्न आहे का हवाई दलामध्ये नोकरी करण्याची, तर सध्या भारतीय हवाई दलामध्ये 336 पदे भरण्यासाठी इंडियन एअरफोर्स भरती 2024 ही भरती सुरू झालेली आहे। यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे। जे उमेदवार 12वी उत्तीर्ण आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाची संधी ते अर्ज करू शकतात मित्रांनो। जर तुम्हाला इंडियन एअरफोर्स भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे तुम्हाला या भरतीची सगळी सविस्तर माहिती मिळणार आहे। तर काळजीपूर्वक वाचून त्यानंतरच अर्ज करायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहायचा आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, इंडियन एअरफोर्स भरती, या ठिकाणी पहा पदाचे नाव, पहा पदाचे नाव भारतीय हवाई दल पद भरती, भरतीचा विभाग पहा भारतीय हवाई दल अंतर्गत ही भरती होणार आहे। भरतीचा प्रकार पहा, उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे। आणि एकूण पदे पहा, तर एकूण पदे 336 पद आहे। वय मर्यादा पहा 20 ते 26 वर्षापर्यंत तुमचं वय पाहिजे मित्रांनो। आणि या ठिकाणी पहा अर्ज कसा करायचा, या ठिकाणी अर्ज पद्धत दिला आहे। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्जाचं लिंक तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनल आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे मित्रांनो। तर अर्जाची शेवटची तारीख पहा, अर्जाची शेवटची तारीख 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। 31 डिसेंबर हा शेवटची तारीख आहे। आणि नोकरीचे ठिकाण पहा, तुम्ही भरती झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे मित्रांनो। तर एकूण जागा पहा, एकूण जागा 336 जागा आहे। आणि या ठिकाणी पहा, इंडियन एअरफोर्स रिक्रुटमेंट भरती 2024 इंग्लिश मध्ये दिलं मित्रांनो। तर या ठिकाणी पहा एंट्री टाईप, तर या ठिकाणी पहा वॅकेन्सी दिलेलं आहे, एंट्री टाईप आणि पोस्ट कोड आणि मेल आणि फिमेल आणि टोटल जागा। तर या ठिकाणी पहा इफेक्ट फ्लाइंग साठी 21 जागा आहे आणि फिमेलसाठी महिलांसाठी 9 जागा आहे, टोटल 30 जागा आहे। इफेक्ट ग्राउंड ड्युटी टेक्निकल AEL आणि AEM, या ठिकाणी पहा मेलसाठी पुरुषांसाठी 95 जागा आहे आणि स्त्रियांसाठी 27 जागा आहे। तर टोटल 122 जागा आहे मित्रांनो। तर आणि या ठिकाणी पहा इफेक्ट ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल साठी त्या ठिकाणी पहा ॲडमिनची पोस्ट आहे, LGS ची पोस्ट आहे, अकाउंट साठी पोस्ट आहे। तर ॲडमिन साठी
पुरुषांसाठी 42 जागा आहे, महिलांसाठी 11 जागा आहे, टोटल 53 जागा आहे. LGS साठी पुरुषांसाठी 13 जागा आहे आणि महिलांसाठी 3 जागा आहे, टोटल 16 जागा आहे. अकाउंट पोस्टसाठी मुलांसाठी 11 जागा आहे आणि महिलांसाठी 2 जागा आहे, तर टोटल 13 जागा आहे. या ठिकाणी ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल, तर ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल मध्ये पोस्ट एज्युकेशनची पोस्ट आहे, तर पुरुषांसाठी 7 जागा आहे आणि महिलांसाठी 2 जागा आहे, टोटल 9 जागा आहे. ग्राउंड ड्युटी टेक्निकल नॉन टेक्निकल, तर या ठिकाणी वेपन सिस्टीम WS ब्रँच पोस्ट आहे आणि पुरुषांसाठी 14 जागा आहे आणि महिलांसाठी 3 जागा, टोटल 17 जागा आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी मेट्रोलॉजी एंट्री, या ठिकाणी तर मेट्रोलॉजी पोस्ट आहे, तर पुरुषांसाठी 7 जागा आहे, महिलांसाठी 2 जागा आहे, टोटल 9 जागा आहे. आणि NCC स्पेशल एंट्री, ते NCC मुलांसाठी महिलांसाठी फ्लाइंगची पोस्ट आहे, त्या ठिकाणी 10% सीट आहे त्यांच्यासाठी. आउट ऑफ CDSE वॅकन्सी फॉर PC अँड 10% 10% सीट आउट ऑफ इफेक्ट वॅकन्सी फॉर ESSC. आता अशा प्रकारे पोस्ट आहे मित्रांनो. तर एंट्री टाईप साठी ब्रँच नेम आणि एलिजिबिलिटी म्हणजे शिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी फ्लाइंग साठी बॅचलर डिग्री अँड एनी स्ट्रीम विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स 10वी-12वी लेवल BE BTech कोर्स पाहिजे मित्रांनो. आणि या ठिकाणी ग्राउंड ड्युटी टेक्निकल साठी या ठिकाणी पोस्ट दिले आहे, एअर ग्रॅज्युएशन एंट्रन्स PG डिग्री इंजिनिअरिंग पाहिजे मित्रांनो. आणि या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन अँड लॉजिस्टिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड लॉजिस्टिक मध्ये बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम विथ ॲट लेटेस्ट मिनिमम 60% मार्क्स. फिजिक्स म्हणजे एलिजिबिलिटी हाईट मेलसाठी 157 सेंटीमीटर, फिमेलसाठी 52. अकाउंटसाठी बॅचलर डिग्री इन कॉमर्स BCom विथ ॲट लेटेस्ट मिनिमम 60% मार्क्स. फिजिकल आणि एलिजिबिलिटी हाईट मेलमध्ये 157.5 सेंटीमीटर आणि फिमेलसाठी 152 सेंटीमीटर पाहिजे. आणि फ्लाइंगसाठी NCC इयर विनिंग सिनियर डिव्हिजन तर C सर्टिफिकेट पाहिजे NCC मध्ये. अँड अदर डिटेल्स ॲज पिअर फ्लाइंग ब्रँच एलिजिबिलिटी. तर मेट्रोलॉजी मध्ये फॉर एलिजिबिलिटी डिटेल्स अँड रेड द नोटिफिकेशन. इंडियन एअरफोर्स भरती 2024 एज लिमिट या ठिकाणी इफेक्ट फ्लाइंग ब्रँचसाठी 20 ते 24 पर्यंत वय मर्यादा पाहिजे. आणि ग्राउंड ड्युटी टेक्निकल नॉन टेक्निकल साठी 20 ते 26 वर्षापर्यंत पाहिजे. फॉर NCC स्पेशल अँड मेट्रोलॉजी एंट्री ॲज रिलेटेड क्वेरी रीड द नोटिफिकेशन. तर तुम्ही नोटिफिकेशन वाचायचं आहे मित्रांनो. तर ॲप्लिकेशन मेथड ॲप्लिकेशन मेथड तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशन स्टार्ट डेट 2 डिसेंबर पासून फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो. आणि लास्ट डेट तर लास्ट डेट 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर 31 डिसेंबर पर्यंत ही लास्ट डेट आहे मित्रांनो. आणि इफेक्ट एंट्री तर एंट्री फी 550 फॉर ऑल कॅन्डिडेट. आणि NCC स्पेशल मेट्रोलॉजीसाठी फी नाही मित्रांनो. तर एअरफोर्स रिक्रुटमेंट 2024 तर PDF जाहिरात. तर तुम्हाला PDF जाहिरात वाचायचं असेल शॉर्ट नोटिफिकेशन क्लिक या ठिकाणी आणि अधिक वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट क्लिक या ठिकाणी आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक, ही तिन्ही लिंक तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि तुम्हाला मित्रांनो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा की जेणेकरून त्यांना ही भरतीची माहिती मिळेल मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, अशासाठी की
तुम्हाला अशा अनेक नवीन प्रकारचे भरतीचे अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.